अगं बाई, हमसून हमसून रडतीये. म्हणजे मावशीनं इंगा दाखवलेला दिसतोय. बरी अद्दल घडली, पण नेमकं काय झालं कळायला हवं. लबाड अशी सहजासहजी नाही सांगायची. मेली आतल्या गाठीची आहे, टाकास तूर लागू देणार नाही. पण मी पण घशात बोट घालून काढेन, सोडणार नाही. सखू सखू, अगं अगं सखू, काय झालं? हा, काही त्रास होतोय का? सांग सांग, एवढं काय झालं रडायला? अगं, माहेरी मन मोकळं करावं. आपल्या माणसांशी सुख दुःख मोकळेपणाने सांगावं. सांग बरं, काही त्रास होतोय का तुला? अगं बाई, कोणी छळ करतय की काय? का कोणी बोलतय सारखं? हे बघ, मी मामी आहे की नाही तुझी, मग सांग बरं मला सगळं. अगं अगं, एवढी का रडतीयस तू? अगं, एवढं विचारतीये तर सांग की. काय बोलू मी मामी? अगं, मी सुखात आहे. तुम्ही सगळे भेटलात ना, म्हणून मला रडू येते. मला नाही हा वाटत आहे तसं. सांग बरं मला, काय झालं? हा, हे बघ, मी उमाई आजी कुणाला काही बोलणार नाही. सांग. अगं मामी, तू नको मला विचारूस. उमाई आणि आजीने दिली आहे मला शिकवण. त्यांनी सांगितलंय मला की सासरी जर सुखात राहायचं असेल तर सासरचं माहेरी आणि बाहेरचं सासरी बोलू नाही. ते त्यांनी अगदी बजावून सांगितलंय मला. तू नको काळजी करूस मामी, मी नाही सांगणार उमाई अप्पांना काही. मावशी, मला माहितीये तू नक्कीच इंगा दाखवला असशील तुझा, पण काळजी नको करूस. ही माहेरी काही सांगणार नाही. दिगू, थांब. दिगू, सखूला परत घरी घेऊन यायचंय, लक्षात ठेव. हो, नाही म्हणजे सासरच्या पाहुणचारात अडकू नकोस. ते काय पाहुणचार करणार? फार तर हातात टाळ देतील. नेम नाही हो. तुला कोणी विचारलंय? तसं नाही दिगू, जावई आहेस, पहिल्यांदा जाणार आहेस, आग्रह करणारच ते. पण आपण रोखठोक बोलायचं. सखूला घ्यायला आलोय, आत्ताच्या आत्ता निघायचं, बस. काय झालंय दिगू? इतका अस्वस्थ का झालायस? कसलं दडपण आलंय? आई, ते सगळं ठीक आहे, पण ते जेमतेम पोचले असतील. एवढ्यात जायचं आणि न्यायला आलो म्हणायचं तर काहीतरी सबळ कारण तर द्यावं लागेलच ना. का नेतोय सकुला एवढ्या तातडीनं, हे तर विचारतीलच ते. त्याला काय झालं? आपण कारण द्यायला बांधील नाही आहोत. बरोबर आहे त्याचं, बरोबर आहे. काहीतरी सबळ कारण दिलंच पाहिजे. विचारलं तर सांग, माझी आज्ञा आहे म्हणावं. त्यापेक्षा घरी कुलस्वामिनीचा गोंधळ आहे असं सांगा ना दिगंबरराव, आणि म्हणावं गोंधळी उद्याच येणार आहेत. प्रश्नच मिटला नाही का सासूबाई? अर्थात हे आपलं माझं मत झालं, अंतिम शब्द तुमचाच आहे. जावई असावा तर असा. अगदी योग्य मार्ग काढलाय तुम्ही जावई बापू, म्हणून तुम्ही मला आवडता. सल्ला अचूक असतोच, पण अंगी मीपणा म्हणून नाही. असं असावं माणसानं.
हे ठीक राहील. हा, कुळाचार आहे म्हटल्यावर कुणी काही प्रश्नच विचारणार नाही, हो ना? मग ठरलं तर असंच सांग. पण काहीही झालं तरी आज सखूला घरी आणायचं म्हणजे आणायचं, विसरू नकोस. नाहीतर बाबाजींचा कोप परवडणार नाही आपल्याला. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी अवस्था आहे आपली. पण जावई बापूनी चांगला तोडगा काढला, आवडला मला. बरं तू निघ, उगाच उशीर करू नको. घेऊन ये सखूला. हो. विठुरा, आले रे मी. तुला माझी खूप आठवण येत होती ना रे. मला पण तुझी खूप आठवण येत होती. आणि तुला माहितीच आहे ना माझ्या सासरी काय काय झालंय ते. घराचा तुझ्या या विठ्याने पूर्ण सत्यानाश केलाय. म्हणूनच या नतद्रष्ट विठ्याला माझ्या घरात जागा नाही. सासूबाई खूप वाईट वागले ना तुझ्याशी, पण तू त्यांना शिक्षा देऊ नकोस. त्यांच्या वतीने मी हात जोडून तुझी क्षमा मागते. तू जसं आवडत नाहीस ना त्यांना, तशी मी पण आवडत नाही रे. पण आपल्या घरच्यांना सांगायचं नाही हं. त्यांना खूप वाईट वाटेल. आणि उमाईने सांगितलंय की नाही, सासरच्यांचं मन जिंकून घ्यायचं. जमेल मला हळूहळू. आणि तसे तू आहेस ना तिथेही माझ्या सोबत. आणि हे सगळं पांडूमुळेच झालंय. पांडूमुळे मला तुला सासरी नेता आलंय. पण पांडू पांडू कुठे आहे रे विठुरा? माझ्या लग्नात आला नाही. आणि मी चिपरीला पण विचारलं, तिलाही माहिती नाहीये रे की पांडू कुठे. मला त्याची खूप आठवण येते रे, खूप. सांग ना रे, पांडू कुठे? तू संकटात तर नाही ना रे? मोरपीस विठ्ठला पुरे. पांडू रे, सगळी आपली माणसं भेटली रे. पण जो भेटायला हवा होता तो माझा पांडूच भेटला नाही. सांग ना, कुठे आहे तो? पांडूचे माझ्यावर खूप खूप उपकार आहेत रे. पांडूनेच तुला माझ्या सोबत सासरी पाठवलंय. तू माझी सोबतीला नसतास तर मी इतका छळ कसा सहन करू शकले असते रे? पांडूमुळे शक्य झालंय ना. माझ्या बरोबर हसणारा, माझ्या बरोबर रडणारा आणि माझ्या बरोबर लढणारा पांडू कुठे आहे रे? कुठे आहे रे? सांग ना, माझा पांडू कुठे आहे? पुरे, मी इथंच आहे. रडू नको. थांब, मी येतो. एक सबूत बी इथला बाहेर जाता कामा नये. आणि जर इथलं बाहेर कोणाला कळलं तर मग तुझ्या सखूचा जीव गेला समज. पण कसा भेटू? मला बी तुला भेटायचं आहे. समज सांगायचं आहे. मी तुला भेटलो असं त्या बाबाजीला कळलं तर तो तुझा जीव घेईन ग. पुरे, समोर दिसते आहेस पण भेटू नाही शकत.
सांगणार आहे विठुराया, कुठे आहे पांडू? जिथे कुठे असेल ना तिथे त्याला सुखरूप ठेव. त्या दिगूला सोडलंय त्या सखूच्या माग, तिला घरला परत आणाया. तर दिगू त्याचं काम चूक करेलच, पण त्या उंदराला सोडू नका. त्या पांडूवर बारीक नजर आहे ना व तुझी. तर आपला माणूस आहे पार्टीवर. बजावलं ना त्याला. गाव सोडू पत्तूर त्या पांडूला एकटं नाही सोडायचं. दयावला ती गाठ ती, भरोसा नाही त्याचा. पाड बी हलवलते बी ना. नाही बाबाजी, पुरतात चिमट्यात ठेवलं त्याला. आपला यमाजी आहे त्याच्या माग. ठीक आहे, जा तू आणि त्या मनोरमेच्या घरावर बारीक लक्ष ठेव. काय जा. जी बाबाजी. सखू, आता माझ्या पंजातून सुटू नाही शकणार आहे तू. आता पकडणार मी तुला. काय बी कर, पण आता मला शरण येण्या वाचून तुझ्याकडे दुसरी वाटच नाही. नागासर येशील तू माझ्या पायाशी. नागासर. जय जिंकरोबा. सखू, खीर आवडली ना ग? दूध आणि शेवयच दिसतायत. अशी खीर खायची सखूला सवय असेल ना, ती संपवेल एकटीनच सगळी. आवडली ना? आवडली, सर्वांनी खाल्ली. सखू बाळा, तू का उठलीस? अगं झोप ना, आईच्या कुशीत झोप. झोप. ये बाय. सखू, बरं वाटतंय ना ग? अहो सखूबाई, सांगा तरी आम्हाला तुमचे आहो कसे आहेत ते. दिसतायत रेखीव आणि गोड, पण स्वभावाने आहेत का गोड का चिडका बिब्बा आहेत? सखूचा नवरा लगेच तिला ओरडला. नमस्कार. आलात? सखू, अगं काय हे? ऐकू कुठे येतं हिला? बालिशपणा भरलाय नुसता अंगात. स्वतःला सांभाळा बघ जरा. नाक वाहतय, डोळे लाल झालेत, खोकतीयस. बरोबर आहेत आहो जरा चिडकी बिब्बे, पण पोटात मात्र त्यांच्या माया आहे. आणि हसले ना की खूप गोड दिसतात. जणू डोळ्यासमोरच दिसतायत. अशी काही मला बघितलं तरी चक्क कोस वळवून निजूनच आहे. खुळी आहे काही. आणि हे काय घातलंय? बघू बाई,
अहो खरंच आलेत की काय? जावई बापू, अहो या ना या. अहो थांबा, औक्षण तर करू देत. हो ना, ओवाळ्याचं ताट आणि पाणी भाकर तुकडा घेऊन ये लवकर. हो आलेच. क्षमा करा, आम्हाला कल्पनाच नव्हती तुम्ही येणार ते, नाहीतर तयारी केली असती. पण तुम्हाला सांगू का, तुम्ही आलात इतकं बरं वाटतंय आम्हाला. होय हो. आताच लेक भेटली आणि लगेच जावई, म्हणजे आमच्यासाठी दिवाळी दसराच अगदी. म्हंटले ना मी, अहो असले की खूप गोड दिसतात. उमा, हा ये. क्षमा करा, खरंच आम्हाला काही पूर्वकल्पनाच नव्हती हो, नाहीतर जरा आणखी चांगली तयारी केली असती. जे आहे ते गोड मानून घ्या. किती मनापासून स्वागत करतायत हे. यांचा आनंद बघूनच आनंद वाटतोय, प्रसन्न वाटतंय. पण आमच्या घरी मात्र सखूचं स्वागत सखूला खूप बोलली होती रमाई, बिचारी. पण अहो पण मी माझ्या विठुरायाशिवाय कशी राहते हो? माझा प्राण आहे तो. सखूने काही कमी हट्टीपणा नाही केलेला. सौभाग्यवती सखूबाई, तुमचे आहो आलेत. लुगडं नेसावं लागेल हा आता. हट्टीपणा करायचा नाही. या या आत या. या 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 बस. आलेच मी. वच्चे आज कशी मस्त फजिती झाली ना त्या महामायेची. हा, आपल्या सगळ्यांवर गुरगुरणारी ती वाघीण आज त्या बाबाजी समोर कशी झाली होती. म्याव. भिजलेली मांजर झाली होती. कसं करत होती अशी. म्याव, म्याव. मला तर खूप मजा आली. आता काही दिवस तरी ती कोणासमोर तोंड वाजवणार नाही. नाही, मला नाही तसं वाटत. हे पैज लावतीस का. पैजा कसल्या मारताय. निदान स्वयंपाक घरात तरी माझ्याबद्दल बोलताना भान ठेवा हो. मलाच लाज वाटते. मागे सुद्धा माझ्याबद्दल कागाळ्या सुरू होत्या. पेला फेकून मारला होता मी. अरे बापरे, कसं झालं. हा पेला कोणी फेकला. तरी सुद्धा आपलं तुमचं तेच. भाऊजी, बाबाजींनी काय सांगितलं आठवतंय ना. तुम्ही खेळायला जाता हे त्यांना समजतं, तेव्हा त्यांना दिसतंय म्हणून तरी जाणं बंद करा. नाही नाही जाऊबाई, ते ना हे पैज लावत होते दिघूबाबत. दिघूबाबतची काय. ते हेच की हे येताना दिघू सखूला घेऊन येणार की नाही. हो नाही हो. नाही म्हणजे पैज नाही हो वहिनी, गंमत करत होतो. गंमत म्हणजे मी थोडं स्पष्ट सांगतो वहिनी तुम्हाला. पण मला वाटत नाही की दिघू आजच्या सखूला घेऊन इथे येईल म्हणून. म्हणजे बघा ना, ती इथे एकटी होती आणि आपण तिच्या समोर 5 जण मोठे होतो, तरीही ती आपल्याला म्हणजे ती तुमच्यासारख्या वाघिणीलाही भारी पडली नाही का. आणि तिथे तर माहेरी तिच्या समोर 4 जण आहेत, तेही तिचेच. हा, आणि आपला बिचारा एकटा दिघू. त्या दिघू पडला एकटा, भोळा भाबडा,
मुलखाचा मुख दुर्बळ तो काय करणार आहे? छे, मला नाही वाटत हे दिगूला झेपेल म्हणून. मला वाटतं ना की ते सर्वजण आहेत ना आज त्या दोघांना तिथेच ठेवतील. नाही, शक्यच नाही ते. तुम्ही अजून दिगूला ओळखलेलं नाही भाऊजी. माझ्या तालमीत तयार झालाय तो. बाबाजींचा शब्द असा खाली पडू देणार नाही. तो सखूला आजच घेऊन येईल. बाबाजीच बळ देतील त्याला. येवाना निघाला सुद्धा असेल इकडे यायला. हा, जावई बापू, जरा थांबवलोय आम्ही, पण खरं सांगू का, तुमच्या येण्याने आम्हाला फार आनंद झालाय, मनापासून आनंद झालाय. तुमचा सहवास लाभेल आणि आम्हाला पाहुणचारही करता येईल, जावयाचं कौतुक करता येईल. हो थांबा, जरा ऐकून घ्या आप्पा माझं. म्हणजे मी मुक्कामी राहायला नाही आलोय, लगेचच परत जाणार आहे. तीही सखूला घेऊन. खरं तर मी सखूला न्यायला चालोय आणि ताबडतोब आम्हाला निघायला हवं. आजच घरी पोहोचायचंय आणि निघू लगेचच.